या परिसरातून आलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले सर्व खेळाडू बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. या स्पर्धेमध्ये शेकडो संघ भाग घेतील. कोणीतरी एकच संघ विजयी होईल, परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना सर्व नियम अटी आणि संघ भावनेने सगळ्यांनी खेळावं अशा प्रकारची सर्व खेळाडूंना मी मनापासून विनंती करतो. अनेक वर्षापासून परिवर्तन ग्रुप या स्पर्धा पार पाडताय याची मला कल्पना आहे. मी जरी या स्पर्धे निमित्ताने या ठिकाणी पहिल्यांदाच आलो असलो तरी माझा चिरंजीव दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतो. माझ्या तालुक्यातून, माझ्या विधानसभेतून अनेक खेळाडू या ठिकाणी येतात आणि याचं नियोजन हे अतिशय चांगलं असतं. याचं आयोजन हे जे आदरणीय काशीनाथराव चौधरी साहेब, माजी बांधकाम सभापती, यांनी अनेक वर्षापासून हे केले आणि त्याच्या सर्व सहकार्याने खऱ्या अर्थाने गरज आहे. आदिवासी समाजामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये इतकी चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. त्याबद्दल या परिवर्तन ग्रुपला, त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि याच्यातूनच पुढे या ठिकाणी खेळाडू पुढे जात असतात आणि एक खेळाडूला संधी मिळत असते. मी सुद्धा या ठिकाणी 78 साली कळमदेवीच्या आश्रमशाळेमध्ये होतो, इयत्ता 4थीला. आणि त्यावेळी आम्ही एका शेतामध्ये या ठिकाणी क्रिकेट खेळायचो. तेव्हा या भागाला क्रिकेटचं अजिबात वेळ नव्हतं, त्या कबड्डीचं वेळ होतं. आम्ही मात्र क्रिकेट खेळायचो. सुरेश शिंदा असतील किंवा मला एक नाव आठवतं, गोविंद, बरोबर ना, त्याचं आडनाव काय, गोविंद गावित नाही, ते दवणेकर, गोविंद दवणेकर, उंच दिप्पाड म्हणून ते यायचे. आम्ही लहानपणी खेळायचो आणि नेहमी स्पर्धा कळमदेवी आश्रमशाळा विरुद्ध उधवा ही स्पर्धा व्हायची. गावित पाडा इथे आहे, तुरजा गावित पाडा, तिथे तर कोणाला येतो, तिथे क्रिकेट खेळायला शिकवलं मी. आणि एक उत्तम, मी तलासरीला शिकलो, विश्व हिंदू परिषदेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत तिथे शिकलो. आणि त्यावेळी ते आरेकर वगैरे सगळे डॉक्टर पै वगैरे खेळाडू होते आणि ते दर शनिवार रविवार मला त्या ठिकाणी न्यायचे. माझ्यानंतर सुरेश शिंदा वगैरे आले त्या ठिकाणी आणि दापचरीला स्पर्धा व्हायच्या. आणि उत्तम खेळाडू, मला इथे कोणीतरी सांगितलं मी कबड्डीचा, खो खोचा अजिबात खेळाडू नाही, मी उत्तम खेळाडू क्रिकेटचा होतो. आणि अक्रम सारखी माझी बॉलिंग होती. तेहराग ही टीम अतिशय नावाजलेली होती या परिसरामध्ये आणि त्या टीमचा मी एक खेळाडू होतो. आणि उत्तम पण त्या ठिकाणी जेव्हा मी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक म्हणून झालो तेव्हा मी विचार केला की आम्हाला ह्या पोरांना क्रिकेटचं वेळ लावलं तरी पुढे जाणार नाही. आणि म्हणून मी कबड्डीचं वेळ लावलं. आणि माझ्या शाळेतून सांगायला आनंद वाटतो, दादड्याच्या शाळेतून कबड्डीमध्ये जवळजवळ 150 खेळाडू हे नॅशनल केले. त्यातले अनेक खेळाडू आज नोकरीला आहेत, नॅशनल केले कबड्डीमध्ये. आणि मला त्यावेळी जर माझ्या शाळेतल्या मुलाच्या हातात बॅट दिसली का त्यांनी मार खालाच. त्यामागचा हेतू हा होता की क्रिकेटमध्ये आपल्याला संधी मिळत नाही, कबड्डी खो खो याच्यामध्ये संधी मिळते आणि म्हणून आज त्या मुलांचं भवितव्य झालं. पण आज सगळीकडे क्रिकेटचं युग आहे, अतिशय चांगलं. याच्यातून तुम्हाला सगळ्यांना एक प्रेरणा मिळते. आम्ही सुद्धा क्रिकेट खेळतच राजकारणाचे धडे घेतले आणि त्याच्यावरती आम्ही एक प्रेरणा मिळाली खेळापासून आणि त्याच्यातूनच पुढे गेलो. आणि आज आमदार झालो, भारतीय जनता पार्टीचा मी प्रदेश अध्यक्ष झालो होता, आदिवासी मोर्चाचा प्रदेशाचा सचिव झालो होतो. अनेक पदं या ठिकाणी मी भूषवली आणि त्याच्यातून त्याची खरी प्रेरणा होती ती खेळाडू खेळ. आणि म्हणून खेळत राहिलं पाहिजे, खेळामुळे माणूस घडतो, त्याच्यावर संस्कार होता. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, परिवर्तन ग्रुपचं धन्यवाद देतो. खास करून काशीनाथराव
चौधरी साहेबांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.